इतकी मोठी किंमत नॅनो मटेरियल बनवण्याकरता लागते. वेळेस आयुर्वेदीय पद्धतीने भस्म आपण किलो किलोनी नॅनो बनवू शकतो, पण त्याच्याही आधी फक्त नॅनोच बनवायचे, त्याचा औषधी उपयोग आपल्याला आता अभिप्रेत नाहीये. तर हे नॅनोनायझेशन आपल्याला काही सेकंदांमध्ये, एका मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये काही धातूंचं नॅनो मटेरियल बनवता येईल. आपण जी भस्म वापरतो किंवा जे धातू वापरतो त्याच्यामध्ये सुवर्ण, रौप्य, ताम्र, लोह, जसर, आर्सेनिक म्हणजे त्याच्यात अर्थान मंशीर आणि लेड किंवा नाग याच्यापेक्षाही अधिक मटेरियल्स आपण वापरतो ज्याला धातू वर्गामध्ये समावेश आहे. मॉडर्न मेडिसिनलाही माहिती आहे का नाही आणि हे कधी कळलं? आपल्याला स्वतःच्या शास्त्राबद्दल अभिमान किंवा श्रद्धा तेव्हाच निर्माण होईल ज्या वेळेला आपल्याला त्याच्याबद्दल अवतीभोवती काय घडलेलं आहे ते कळेल. मग कळतं की आपल्या स्वतःत काय क्षमता किंवा स्ट्रेंथ आहे. 20वं शतक उजाडलं सोन्याचा मानवाला आरोग्यामधला काय उपयोग आहे तो कळण्याकरता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रुमॅटिझम मध्ये गोल्ड इंजेक्शन वापरली जात असत. क्लिनिकल ट्रायल्स मधनं पुढे आलेली गोल्ड इंजेक्शन काही महिन्यांमध्ये विड्रॉ करावी लागली, हेही आपल्याला माहिती आहे. बिकॉज ऑफ सिव्हिअर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. एक औषध सुवर्णाचा आधार असलेलं एक औषध तथाकथित आधुनिक शास्त्राने निर्माण करण्याचा प्रयत्न केला, सुमारे 12 ते 15 वर्ष क्लिनिकल ट्रायल्स घेऊन, आणि त्याचं लाईफ हे काही महिन्यांपेक्षा जास्त राहिलं नाही मार्केटमध्ये आल्यानंतर. वेअरॅज आयुर्वेदातली सुवर्णकल्प हजारो वर्षांपासून आहेत आणि त्याच्यापासून कोणालाही त्रास झालेला नाहीये, निदान ही रिपोर्टेड सुद्धा कल्पना नाही. तुम्हाला नेटवरती अनेक रिपोर्ट्स मिळतील. त्या रिपोर्ट्स वरती ज्या वेळेला आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो त्यावेळेला तो रिपोर्ट कशा पद्धतीने बनवला गेलेला आहे आणि कसा प्रिज्युडाइज पद्धतीने बनवला गेलेला आहे हे लगेच त्याच्यामधून लक्षात येतं. ऍट द सेम टाइम ही गोष्ट मला मुद्दाम नमूद करावीशी वाटते की रसशास्त्रामध्ये काम करायचं असेल तर शॉर्टकट्स नाही. अनफॉर्च्युनेटली हे फील्ड असं आहे की जिथे तुम्हाला हमाली दुसरा शब्द नाही, आणि जी ग्रंथकर्त्यांनी त्याला हमाली असा शब्द दिलेला नाहीये, परंतु तुम्हाला ते संस्कार जे सांगितलेले आहेत आणि त्याच्याकरता लागणारा कालावधी जो सांगितला आहे, कारण काळाचा सगळ्यात महत्वाचा संस्कार कुठल्याही औषधावरती होत असतो, तो वेळ त्याला द्यावाच लागतो. एखादी बट्टी 72 तास चालणार असेल तर 24 तासाचे 3 सेट्स करणं अत्यावश्यकच असतं. 8 तासामध्ये ती अवस्था तुम्हाला मिळवता येऊ शकते की नाही तर याचं उत्तर निश्चितपणे हो असं आहे. पण त्याचे अमायिक प्रयोग अपेक्षित पद्धतीने रिझल्ट देतील की नाही तर त्याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. मकरध्वजासारख्या बट्ट्या ज्यांना सुवर्णाचा ग्रास देऊन आपण त्या 72 तास चालवतो, किंवा मध्यंतरी आपल्याकडे नवीन एक अभिनव कल्पना, आम्ही पूर्वी अनेक वर्ष ती चालवत असे, मध्यंतरी काही कारणाने आमच्या व्यस्ततेमुळे आम्ही ती बंद पाडली होती. ती म्हणजे विद्यार्थ्यांना औषधीकरणाचं प्रशिक्षण सातत्याने देत राहणे आणि रसायनीमध्ये विद्यार्थ्यांचा रेग्युलर राबता ज्याला आपण म्हणता येईल तसं चालू ठेवणे असं असायचं. तर या विद्यार्थ्यांना औषधीकरणाचा कॉन्फिडन्स मिळण्याकरता त्यांना आम्ही आमच्या सर्व रिसोर्सेस उपलब्ध करून मग ती भस्म असतील किंवा भट्ट्या असतील त्या करण्याचा एक प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यामध्येच एक टिपलेलं अत्यंत सुंदर व्हिडिओ तुम्हाला जमला तुम्ही दाखवेल, आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की कुपीमध्ये काय स्वरूपाचे केमिकल रिॲक्शन्स घडतात, किती सुंदर असतात त्या, किती अप्रतिम मनमोहक दृश्य ती असतात, आणि इतक्या कॉम्प्लेक्स केमिकल प्रोसेसेस ज्या वेळेला घडतात आणि त्याच्यातनं त्या अग्नीचा परिणाम मिळाल्यानंतर त्याचा आरक्तवर्णी सिंदूर कसा बनतो, ही गोष्ट बघावीच आयुष्यात कधीतरी. प्लीज तुम्ही बघा, कारण आपल्याला जे जे माहिती असेल ते दुसऱ्यांना सांगायला मजा येते लोकांना, किंवा सांगावं असं सांगितलेलं. प्रत्येकाने औषधीकरण करावं का प्रत्येकाला जमणार नाही, पण एकदा तरी ह्या सौंदर्यांचा आस्वाद घ्यावा. सिल्वरच्या बाबतीमध्ये 1940 साली हिने अँटीबायोटिक्स मध्ये सिल्वर वापरण्याचा प्रयत्न केला. आजही तुम्हाला माहिती आहे की सिल्वर नायट्रेट आणि त्याच्याशी रिलेटेड द्रावण ही वुंड्स मध्ये वापरली जातात. कॉपर 1832 साली या मंडळींना कळलं की त्याचा कॉलरामध्ये इम्युनिटी वाढवण्याकरता त्याचा उपयोग होतो.
आयर्न पूर्वीपासून माहिती आहे पांडुरोगामध्ये, परंतु त्याची औषधं यायला आधुनिक शास्त्राला परत 19व्या शतक उजाडलं. सुमारे 14व्या शतकामध्ये झिंक सुद्धा, जसं सुद्धा आपल्याकडे अलीकडे सांगण्यात आलेला ग्रंथांमधला धातू आहे. आर्सेनिकला खूप मोठी हिस्ट्री आहे आणि खरं तर आज आर्सेनिक बद्दल खूप भीती लोकांच्या मनामध्ये आहे. आता वापरायचा, मनुष्य वापरायचं, सोमल वापरायचा, आता नाही वापरायचा, कुठे वापरायचा, खूपच उष्ण असतात, मग त्याच्याने अगदी पेशंटच्या अंगाची लाहीलाही होईल. असं कधी काही घडत नाही, काहीही असं घडत नाही. मी 3-3 वर्ष आर्सेनिक लोकांना दररोज खायला घातलेलं आहे. दररोज ते हाताळाचं भस्म असेल, सोमलाचं भस्म असेल. सोमलाचं भस्म करणं कठीण आहे, कारण सोमल, हरताळ, मंची ही तीनही अत्यंत उडनशील द्रव्य आहे आणि उडनशील द्रव्यांची भस्म करण्याकरता तुम्हाला त्यांचे पंख छाटावे लागतात, कारण उडायला पंख लागतात. आणि हे सगळे किमयातले प्रयोग आहेत खरं सांगायचं. म्हणून आपल्याकडे आधी लोहवाद सांगितलाय आणि मग देहवाद सांगितलं. क्रमाचा जर आपण विचार केला तर त्याचा क्रम असा आहे. आपण आता फक्त रसौषधींचे ऍप्लिकेशन करतो पेशंट्स बरे होण्याकरता, पण त्यांनी सांगताना ज्या वेळेला लोहवाद आधी सांगितलाय किंवा अल्केमी आधी सांगितलंय, याचा अर्थच तो आहे की हलक्या धातूंचं परिणाम उच्च धातूंमध्ये ज्या वेळेला तुम्हाला करता येतं, की ज्याला आपण जडत्व म्हणतो, तीच द्रव्य जर तुम्ही चेतनयुक्त शरीरामध्ये वापरायचा प्रयत्न केला तर ही गोष्ट सहज घडेल, कारण तिथे चेतनामध्ये आहे. जडामध्ये जर तुम्ही हे संक्रमण करू शकला तर चेतना अधिष्ठान जिथे आहे तिथे ही गोष्ट सहज शक्य होते आणि मग तिथे सांगितलेल्या गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण आहेत असं तुम्हाला बिलकुल वाटत नाही. नाग, नागस्तु नागशततुल्य बलम ददाति असं आपल्याकडे बहुवचन, प्रसिद्ध वचन. नाग हा अत्यंत कोडगा धातू आहे, मरत नाही. किती वेळा तुम्ही त्याचं मारण करा तो परत उत्थापित होतो. हे या द्रव्याचं अत्यंत वैशिष्ट्य. त्यामुळे नागाला मारण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीने केलेलं भस्म हे तुम्हाला शरीरामध्ये कुठल्याही तऱ्हेचे दोष निर्माण करत नाही. मी जाता जाता इथे गमतशीर केस मला आठवते म्हणून ती सांगतो. परवा आमच्याकडे नुकतीच याची चर्चा झाली त्याच्या दुसऱ्या कारणाने, त्यामुळे मला ही केस परत आठवली. जवळपास 15 वर्षांपूर्वीची केस. त्यावेळेला बिबवेवाडीत आमचा दवाखाना होता आणि एक अपंग मनुष्य ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय गेला होता. तो तसाच त्याच्या 2 मुलांना उचलून घेऊन आला होता, अपंग मनुष्य असून स्वतः सुद्धा, त्याची आई पण केली. आणि त्या दोन्ही मुलांना मी परवा आपल्या ग्रुपवरती टाकलं होतं, परथिस डिसीज नावाचा आजार होता. वाईकर बंधू असं आम्ही त्यांना ओळखतो, जुळेत ते. आणि दोघांना परथिस डिसीज हा आपल्याला माहिती असेल की जन्मजातच असणारं ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस, बायलॅटरल दोघांना, आणि त्यांना चालता येत नसे आणि त्यांना दोघांना प्रोस्थेसिस सर्जरी करायला सांगितली, प्रोस्थेसिस टाकून. त्यावेळेला त्यांचं वय 17-18 वगैरे असं काहीतरी असतं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की या दोघांना ज्या अर्थी परथिस आहे, जन्मजात आजार आहे, त्या अर्थी कुठेतरी या बीजदोषामध्ये गडबड आहे. आणि तरी नागभस्म त्यांना सुरू केलं. ऑफकोर्स त्याच्याबरोबर मायागराची गोळ्या आणि इतर द्रव्य होती, पण ड्रग ऑफ चॉईस, ज्याला व्याधी प्रत्यनिक चिकित्सा आपण म्हणतो, त्याचा वापर आम्ही मोठ्या प्रमाणात करतो, ते नंतर येणार. आणि ते दिलं आणि त्याच्यानंतर आता या मंडळींची ट्रीटमेंट बंद करून जवळपास 8-9 वर्ष झाली असते. हे दोघेही भाऊ वैष्णव देवीला 35 किलोमीटर चालले, ज्यांना एकही पाऊल दवाखान्यामध्ये टाकता येत नसत. जवळपास 4-1 वर्ष ट्रीटमेंट त्यांची चालली आणि 4 वर्षाच्या ट्रीटमेंट नंतर आम्ही त्यांचे सातत्याने एक्सरेज काढत असतो. मला इन्सिडेंटली नंतर असं लक्षात आलं की लेड टॉक्सिसिटी ज्या वेळेला होते त्यावेळेला बोन्सची जी एपिफायसिस असतात ती स्क्लेरोज व्हायला लागतात. सामान्य भाषेत बोलायचं झालं तर त्याला गंज चढायला लागतो आणि ते खराब होतात. ही लेड टॉक्सिसिटी आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग एक एक्सरसाइज सांगतो मी, खरंच गमतीशीर आहे, करून बघा.
आधुनिक शास्त्राने या सर्व मेटल्सच्या बाबतीत ज्या ज्या टॉक्सिक सायन्स किंवा टॉक्सिसिटी जिथे जिथे होतात सांगितलेले आहेत, रसशास्त्राने तिथे तिथे त्यांची क्लिनिकल ऍप्लिकेशन सांगितलेली. याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या संस्कारांचं महत्व काय. एखादी गोष्ट ते चुकीचं सांगतात का? त्यांच्याकडे डेटा आहे की नाही? निश्चित आहे. प्रूव्ड आहे की नाही? निश्चित प्रूव्ड आहे. आम्ही खोटं बोलतो का? तेही नाही. आर्षग्रंथांनी थापा मारल्यात का? तेही नाही. रसशास्त्रामध्ये प्रोसेसेस चुकीच्या सांगितल्यात? तेही नाही. मग महत्व कशाला आहे? तर या प्रोसेसेस. म्हणून रसशास्त्राच्या औषधांमध्ये पडायचं असेल तर प्रोसेसेसना आपल्याला शॉर्टकट देऊन चालत नाही. 3-4 वर्ष लेड टॉक्सिसिटी झाल्यानंतर पर्थिस डिसीज सारखाच एक्सरे येतो आणि पर्थिस डिसीजला 3-4 वर्ष नागभस्म दिल्यानंतर तोच एक्सरे 100% नॉर्मल येतो. हे रसशास्त्राचं वैशिष्ट्य आहे आणि ही रसशास्त्रीय संप्राप्तीचं क्लिनिकल ऍप्लिकेशन. या थेअरीमध्ये मी फारसा जाणार नाहीये, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलायच्या. एक महत्वाचा मुद्दा इथे मला सांगावा असं वाटतं, तो म्हणजे रसौषधींना एक्सपायरी नाही. जसं दारूला एक्सपायरी नसते, अल्कोहोल जितकं जुनं तेवढं चांगलं, तशी ही जी रसरसायनं आहेत याला एक्सपायरी नाही. रससिंधूर, पर्पटी या गोष्टी एक्सपायर झाल्या असं नाही. का बरं असेल हे असं? आपण याचा खरं तर काळाचा परिणाम सगळ्यांवरती होतो. काळाला प्रतिक्रिया कोणी करू शकत नाही. जर काळाच्या परिणाम न होणारी ही औषधं निर्माण केली गेली, त्याच्या मुळाशी दर्शनशास्त्राची काही तत्व यांनी अप्लाय केली असतील. जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याच्यावरती काळाचा परिणाम होतो. पण ज्या की या औषधांना काळाचा परिणाम होत नाही, त्याचा विचार आपण जरूर करायला पाहिजे. याचा सामान्य गोष्टी तुम्हाला लक्षात येईल की ही औषधं शरीरात गेल्यानंतर तुमच्या शरीरावरती काळाचा परिणाम होऊन शीर्यतेतच शरीरम ही साधी सर्वसामान्यतः घडणारी गोष्ट असते ती पहिल्यांदा थांबते. जे झिजतं ते शरीर, कारण झीज ही काळामुळे घडत असते आणि इथं या द्रव्यांवरती काळाचा परिणाम न झाल्यामुळे मग तुम्हाला ती उपपत्ती सहजगत्या लागते. ती संस्कार कसे घडतात, रसायन कर्म कशी सांगितलेली आहे, यांची झीज कशी होत नाही वगैरे. इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी की पिरियडिक टेबल मध्ये आज आपल्याला, आपण सगळेच 12वी सायन्स करून आलेले आहोत, पण आपल्याला पिरियडिक टेबल चांगलं माहिती आहे. पण आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी मेटल्स आहेत ती सगळी पिरियडिक टेबल मध्ये सांगितलेली आहेत का? नाही. पिरियडिक टेबलने खूप मेटल्स सांगितलेले आहेत की जी आपण वापरत नाही. ती वापरायला पाहिजेत की नाही? खरं तर काहीच हरकत नाही. ही आपल्याकडनं शास्त्राला दिली गेलेली ट्रॅडिशनल बाब असणार आहे, कारण शास्त्रकर्त्यांनी तुम्हाला दिशा दिली आहे. एखादा धातूचा शरीरांतर्गत उपयोग करण्याकरता एक प्रोटोकॉल दिलाय. तो प्रोटोकॉल तुम्हाला जर व्यवस्थित कळला तर तुम्ही कुठल्याही धातूचं भस्म करू शकाल. आणि आम्ही असंख्य एकही धातू आम्ही पिरियडिक टेबल मधला सोडला नाही की ज्याचं भस्म केलं. सगळं वापरणं शक्य होत नाही, पण तो काही काही वेळेला इंटरेस्टिंग गोष्टी समोर येतात. त्याच्यामधला ऍल्युमिनियम हा जो धातू आहे हा आपल्याकडे अजिबात कुठेच उल्लेख नाही, त्याचा काहीच नाही, फारसा नाही. तामशीमध्ये ऍल्युमिनियम असतं, एवढाच आपल्याला ऍल्युमिनियमचा संबंध, त्या पलीकडे काही नाही. पण धातू धारणात धातवा या त्याच्या व्युत्पत्तीपासनं ते हे शरीराला दाढ्य आणणारे जर धातू असतील तर त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये एक प्रकारची पॉवर किंवा क्षमता असायला पाहिजे. मूलतः निसर्गतः त्यांच्या परमाणूंमध्ये ती शक्ती असायला पाहिजे आणि ती एक्सप्लोर करायची असेल शरीरामध्ये तर त्याच्याकरता ते संस्कार लागतात. ही जी एनर्जी आहे ती बाहेर काढण्याकरता हे फक्त संस्कार आहेत. एनर्जी आतच आहे. त्यामुळे तांब्याचे चणे खाऊन काही उपयोग नाही किंवा लोखंडाचे चणे खाऊन काही उपयोग नाही. त्याचं भस्मच करायला पाहिजे. तसं ह्या ऍल्युमिनियमचं भस्म करायचा आम्ही एकदा प्रयत्न केला आणि नंतर असं लक्षात आलं की ऍल्युमिनियमचं भस्म हे
ऑलमोस्ट ज्याला आपण निरग्नी भस्म म्हणू शकतो या लेवलपर्यंत जातो. तो धातू इतका फालतू आहे की त्याला तुम्हाला अग्नीची सुद्धा आवश्यकता नाही. विदाऊट अग्नी त्याचं पूर्ण भस्म तयार होतं आणि वारी करत तर सोडा, पण फुंकर मारलं तर हवेत विरून जाईल आणि परत तुम्हाला व्यस्त येणार. इतकं तरल ते भस्म होऊ शकतो. जी गोष्ट स्वतः निसर्गतः इतकी पुष्कळ आहे ती तुमच्या शरीराला ताळते देऊ शकणार. त्यामुळे बसवशतींनी हेच धातू का वापरले याच्यामध्ये आयुर्वेदिक मीमांसा जरूर आहे. पण ही मीमांसा खरी आहे का, बाकीच्या धातूंना आपण वापरून बघूया का नाही, एक उत्कंठा म्हणून हे एक्सपेरिमेंट करायला काही हरकत नसते. तुमच्याकडे एकदा सगळी सामग्री असली की मग तुम्ही विविध एक्सपेरिमेंट करू शकता. परत पारदाचा विषय थोडासा थेरॉटिकल वाटेल म्हणून मी त्याच्यावरती आता इथे थांबत नाही. परंतु पारद हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गंधकाच्या उपयोगाशिवाय जनरली पारद वापरला जात नाही. हे जे पाऱ्याचे इतर शरीरावरती होणारे इतर कल्पांमध्ये असणारे त्याचे उपयोग आहेत. मग त्याच्यातनं संयोग विशेष असेल, विभाग विशेष असेल किंवा दुसऱ्या ज्या ज्या द्रव्यांबरोबर तो दिलेला तर त्याची योगवाहित्व असेल, हे सगळं थेरॉटिकल आपल्या सगळ्यांना पाठ झालेली गोष्ट आहे. पारद हा एकेरी वापरता येत नाही हे जसं आहे, तसंच लोहादी जे धातू आहेत त्यांना सुद्धा एकट्याला एका लिमिटच्या पलीकडे ताकद नाही. ज्या वेळेला त्यांचा पारदाशी संयोग होतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये अद्भुत अशी शक्ती निर्माण होते, कारण पाऱ्याचे स्वतःचे गुण तिथे अंतर्भूत होतात आणि त्या गुणांमुळे पारद या द्रव्यांची शक्ती वाढवतो आणि ती ऑलमोस्ट लिमिटलेस वाढवतो. आणि त्याचमुळे हे कल्प, मग त्याच्यात लोह असेल, ताम्र असेल, जसद असेल, गुंग असेल, सिंदूर वेगवेगळे निर्माण केले गेलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारची कामांमध्ये किंवा अमयिक प्रयोगांमध्ये इन्फिनिटी, जसं मगाशी सर सांगत होते की हा कल्प तुम्ही असंख्य अवस्थांमध्ये वापरू शकता. आणि काय जादू एक औषध त्रैलोक्य चिंतामणी तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्ही हाटवादी कासामध्ये वापरताय, कॅन्सरच्या कासामध्ये वापरताय, टीबीच्या कासामध्ये वापरताय, लक्षण कासच आहे. हे कुठनं आलं? किंवा सुवर्ण सूतशेखराचा कल्प पंचगुलमान पंचकासांमध्ये सांगितलेलं आहे, सर्व प्रकारच्या कासांमध्ये सरांनी वापरताना सांगितलेलं आहे. कुठनं आलंय? कुठलाही आजार कसा निर्माण होतो ते सांगताना आपल्याकडे संप्राप्ती सांगितलेली आहे. पण या संप्राप्तीमध्ये काही अनेक विशेष असतात आणि आधुनिक काळातली संप्राप्ती आणि आर्षग्रंथांमध्ये सांगितलेली संप्राप्ती याच्यामध्ये कालतः डेफिनेटली फरक आहे, कारण आजचे हेतू समुदाय बदलले. आजचा राजयक्ष्मा आणि 2000 वर्षापूर्वीच्या राजयक्ष्म्यामध्येच फरक पडलाय, कारण त्यावेळेच्या राजयक्ष्माचा हेतू वेगळा होता, आजच्या राजयक्ष्माचे हेतू एक्सपांड झाले. आणि ज्या वेळेला या ठिकाणी हा कल्प वापरायचा असेल त्यावेळेला तो कल्प अनेक व्याधींमध्ये जर काम करणारा असेल तर त्याच्या मागे कुठे कुठे तो काम करतो हे तो कल्प शिकताना जाणणे ही रसशास्त्रीय संप्राप्ती. आणि म्हणून रसशास्त्राच्या द्रव्यांच्या खालती फलश्रुतीमध्ये अनेक आजार सांगितले, फार क्वचित तुम्हाला तिथे लक्षण सांगितलेली दिसतात. अनेक ठिकाणी आजार आहेत. मग हे आजार एकाचा उपद्रव स्वरूप सांगितलेले आहेत का? तसे असू शकेल. हे आजार वेगवेगळ्या मार्गाने सुरू होतात त्याच्यामधली गोष्ट सांगितली आहे का? ती शक्य, कारण कुठलाही आजार हा एका पॅथोजेनेसिसने एका रस्त्याने होत नाही. ते सगळे रस्ते ब्लॉक करण्याची क्षमता या कल्पांमध्ये असते आणि म्हणून त्या कल्पामध्ये तो द्रव्य संयोग केला गेलेला असतो आणि म्हणून तो द्रव्य संयोग ती संप्राप्ती भंग करण्याकरता सक्षम तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही त्याची प्रक्रिया तितकी मेटिक्युलसली कराल. इथे पारदाचंच महत्व सांगतानाचा हा श्लोक आहे. सर्व काष्ठौषधींचा लय हा नागामध्ये होतो. नागस्य वंगम, नागाचा वंगामध्ये, वंगाचा ताम्रामध्ये, ताम्राचा रौप्यामध्ये, रौप्याचा सुवर्णामध्ये आणि सुवर्ण हे पाऱ्यामध्ये जिरलं जातं. यावरून सर्व धातूंचं सत्व असणारा पारा, म्हणून त्याला सर्व सत्वानाम असं शब्द. म्हणून एकच पारा तुम्ही जर वापरायला गेला तर तुम्हाला असंख्य आजार सुद्धा ट्रीट करता येऊ शकतात. हे त्या सूत्रामागचं महत्व आहे. आणि म्हणून पुढची ओळ आलेली आहे की एकोचव रसराजा सर्वम शरीरम अजरामरम.
किंवा सिद्धे रसे गृहीष्यामी निर्धारित्रम इदम जगत, ही जी सूत्र आलेली आहेत, हेच काय तुम्ही पारा सिद्ध केल्यानंतर जगातलं दारिद्र्य कसं काढणार? आपल्याकडचे आध्यात्मिक शास्त्र तुम्हाला दारिद्र्यता ही आरोग्याच्या दृष्टीने पण सांगितलेली. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे करोडपती मंडळी येतात, पण त्यांचं आयुष्य चांगलं नसतं, अनेक जर्जर आजारांनी ते पीडित असतात. ही दरिद्रताच आहे एक प्रकार, आणि ती नष्ट करण्याकरता या पारडाचा उपयोग होतो. म्हणून पाऱ्याशी एकदा का होईना आयुष्यात कधीतरी वैज्ञानिक खेळायलाच पाहिजे. रसशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याचं हे सगळ्यात प्रधान वैशिष्ट्य ते म्हणजे अल्पमात्रोपयोगित्वात रुचिरप्रसंगता, क्षिप्रम आरोग्यदायित्वात. तुमच्याकडे ऑलरेडी अनेक केसेस दीक्षित सरांनी सांगितल्या की क्षिप्रम आरोग्यदायित्वात म्हणजे काय, याचं क्लिनिकल ऍप्लिकेशन म्हणजे काय. तर शास्त्र हे अशा पद्धतीने जगलं पाहिजे. आपण ग्रंथ वाचतो, त्याचं ऍप्लिकेशन करतो आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये करतो. हे करत असताना आपण खूप विचारांनी, खूप आपल्या ग्रंथांच्या विचारांनी एक विशिष्ट कल्पापर्यंत आलो, आणि तो वापरणारा कल्प जर आपला योग्य नसेल तर आपल्याला अपेक्षित परिस्थिती मिळणार नाही. आणि म्हणून या प्रोसेसेसना निश्चितपणे महत्व आहे. 2 ते 4 मिलीग्रॅम पासनं मी अनेक भस्म वापरतो आणि ते निश्चितपणे गुणदायी ठरतात. मगाशी एक प्रश्न आला होता की खेड्यामध्ये तुम्हाला रसकल्प वापरता येऊ शकतात का? निश्चित, सरांनी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे. निश्चित येऊ शकतात. मी स्वतः आमच्या गिवरे नावाच्या गावी सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे, जी जळगाव पासून जवळपास 125-150 किलोमीटर वरती आहे, आणि तिथला पेइंग क्लास अत्यंत पुअर आहे. परंतु अशा ठिकाणी तुम्ही 100% रसकल्प वापरू शकतात. त्याची मात्रा कमी असते, आणि ज्या वेळेला क्रिटिकल पेशंटची वेळ येते तुम्हाला ते वापरायचे असतात, आणि ज्या वेळेला धनाढ्य पेशंट असतो त्यावेळेला तुम्ही कसलाच विचार करण्याची गरज नसते. ऑन द कॉन्ट्ररी, तुम्हाला मात्रा तीच वापरायची असेल पण तुम्ही पैसे कचकून घेऊ शकता. जो अफोर्डेबल आहे त्याच्याकडनं पैसे घ्यायला शास्त्राने काही कोणीच मज्जाव केलेला नाही. पण प्रश्न येतो तो आहे तुम्हाला रिझल्ट खणखणीत देता आले पाहिजे. मी मुद्दाम या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की आयुर्वेद हा शास्त्र आहे की नाही अशी चर्चा बऱ्याचदा होते. परवाच टीव्हीवरती त्याच्यावरनं मध्यंतरी एकदा त्याच्यावरनं टीव्हीवरती वादावादी चालली होती. आधुनिक शास्त्रातले तज्ञ म्हणतात तुमचं सायन्सच नाहीये, सुडो सायन्स. शास्त्रज्ञ मंडळी म्हणतात की नाही आम्हाला काही कळतच नाही की हे कसं काम करतं, हे अब्सॉर्ब होतं का नाही हेच आम्हाला माहित नाही, याचा कार्यकारण भाव तुम्हाला सांगता येत नाही, आम्हाला कळत नाही. अशा अनेक गोष्टींमुळे हे या शब्दाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. आयुर्वेदिक प्रॅक्टिस चालते म्हणजे नक्की काय होतं, आणि आपण रिप्रोड्युसिबल रिझल्ट देऊ शकतो का नाही. महेश सर म्हणले माझ्याकडे 100 केसेस आहेत, 100-105 ज्वराच्या पुढच्या. ज्या वेळेला तुमच्याकडे 100 केसेस असतात, ज्या वेळेला त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची, ज्या वेळेला तुमच्याकडे 100 केसेस येतात त्याच वेळेला तुम्ही रिप्रोड्युसिबिलिटी सिद्ध केलेली असते. तर ही रिप्रोड्युसिबिलिटी तुम्हाला प्रत्येक आजारामध्ये सिद्ध करणं भाग आहे, आणि ती करताच येते, आणि त्याच्याकडे तुम्हाला काही वेगळं करायला लागत नाही. तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली की ते सगळं आपोआप होत राहतं. आयुर्वेदिक प्रॅक्टिसचं वर्णन करता ती काय आहे आज, तर यस्य कस्य तोरमूलम येन केनापि घर्षितम यस्मै कस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्य. कुठल्या तरी झाडाचं मूळ कोणीतरी कशाबरोबर तरी काहीतरी करून कोणाला तरी दिलं तर काहीतरी होणारच आहे. हा आयुर्वेद नाही, पण आपल्याकडे या पद्धतीने आज बघितलं जातं. आणि याच्याकरता जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला रिप्रोड्युसिबल रिझल्ट देता आले पाहिजे. तुम्ही तुमचा विचार काहीही करा, तो कितीही सूक्ष्म असू दे, परंतु जगाला कळेल ही भाषा आपल्याला बोलता आलीच पाहिजे. कारण एखादा पेशंट ज्या वेळेला बरा होतो त्यावेळेला आयुर्वेदीय पद्धतीने तो बरा होतो आणि ॲलोपॅथीच्या पद्धतीने कॉम्प्लिकेट झालेला असतो, असं होऊ शकत नाही. लावा ना, आम्हाला काय भीती, कुठलेही पॅरामीटर सामान लावा. आमच्या भाषणांना तुम्ही ज्ञान म्हणताय, तुम्ही तुमच्या मशीन मधनं ते शोधलं आणि ज्ञान म्हणता, आम्हाला काही त्याच्याने फरक पडला नाही. आम्हाला नवीन कळलं, आज ज्ञानाच्या गोष्टी भस्म ज्ञान आहे, पण आम्ही काही नॅनो मटेरियल्स बनवण्याचा कारखाना चालवत नाही, आम्ही भस्म बनवतो. नवीन कळलं, काही वाईट काही नाही. तर अनेक असे कृच्छ्र साध्य किंवा याप्य व्याधी जे सांगितले
त्याच्याकरता रसौषधींचा उपयोग निश्चितपणे आणि चांगला होतो. ज्या व्याधींमध्ये पेशंट शोधनार्ह नसेल त्याही रुग्णांना ही औषधं दिली जातात, किंवा ज्या व्याधींना पंचकर्माने उपयोग होताना दिसत नाही त्याही व्याधींमध्ये दिली जातात. हे सर्वश्रुत आहे की शोधनानंतर रसायन दिल्यानंतर त्याचा फायदा जास्त चांगला होतो. प्रोसेसिंगच्या इम्पॉर्टन्स वरती आपण मी म्हणणं प्रकाश टाकतोच आहे, त्यामुळे इथे आपण जास्त थांबायला नको. परत तोच मुद्दा आहे की एखाद्या धातूला तुम्हाला मारण करायचं असेल तर सामान्य शोधन पासून विशेष शोधन करून मग त्याचा मारण विधी ग्रंथोक्त पद्धतीनेच करायला पाहिजे. आमच्याकडे नेहमीचे प्रॉब्लेम, आम्हाला हिरे मिळायला प्रॉब्लेम नसतो पण गवऱ्या मिळायला असतो. मगाशी जर म्हणले तसं गोमूत्र मिळायला प्रॉब्लेम निश्चित आहे. शेकडो लिटर गोमूत्र देणाऱ्या माणसाची खात्री करायचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे 50 ते 100 म्हशी असतात आणि तो सांगतो मी 200 लिटर गोमूत्र घेऊ शकतो. असं औषधीकरण आज चालू आहे, ते चालणार आहे का? त्याचा उपयोग आपल्याला कोणालाच होणार नाही. आता आधुनिक शास्त्राचा आपण ऍपल टू ऍपल विचार करायचा मगाशी चर्चा केली. त्याच्यामध्ये कॉपर हे अगदी अलीकडच्या काळामध्ये त्याच्या शरीरामध्ये होणारा उपयोग काय आहे हे आधुनिक शास्त्राला कळले. पण त्यांचा जो याच्या मागचा विचार आहे त्याला ट्रेस एलिमेंट किंवा इसेन्शियल एलिमेंट असा आहे की कॉपर इज इसेन्शियल फॉर दीज मल्टिपल प्रोसेसेस इनसाइड द बॉडी. ज्या काही प्रक्रिया घडतात नॉर्मल लाईफ करता त्याच्यामध्ये तांबराचा उपयोग आहे, निश्चित आहे. ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे, बोन्सच्या जडणघडणीमध्ये आहे, स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्याकरता आहे, इम्युन सिस्टीम व्यवस्थित होण्याकरता आहे, ब्लड व्हेसल्स चांगल्या निर्माण करण्याकरता आहे, हृदयाकरता आहे. हे आधुनिक शास्त्राला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे काय? आणि आपल्याकडे या तांबराचे गुणधर्म सांगताना हे सगळं सांगितलंय का? तांबराचे किती कल्प असतील आयुर्वेदामध्ये? मी तांब्र घेण्यामागे एक उद्देश आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला विषारी धातूंच्या यादीमध्ये तांब्र आधुनिक शास्त्राच्या नाही परंतु आयुर्वेदाच्या आहे. एक दोष विषय ही तांबरे तो अष्टदोष असतात. तांब्यामध्ये 8 प्रकारचे दोष, विष एकच दोष युक्त आहे. आणि हे तांब्र ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थितपणे प्रोसेस करता तरच तुम्हाला चांगली आरोग्यवर्धिनी बनू शकते, तरच चांगला स्मृतीसागर बनू शकतो, तरच चांगला त्रिविक्रम रस बनू शकतो. आणि त्या कल्पांच्या फलश्रुतीत सांगितलेले गुणधर्म तुम्हाला क्लिनिकली वापरता येऊ शकतात. मी आरोग्यवर्धिनी खूप वापरतो, पण आरोग्यवर्धिनी माझा आता वापरण्यामागचा क्रायटेरिया एकच असतो, स्वस्त आहे, मिळतायत ना रिझल्ट. रिझल्ट कसे मिळतायत? रिप्रोड्युसिबल आहेत. मी आरोग्यवर्धिनी बरोबर सूतशेखर दिलाय का प्रौढ पंचामृत दिलाय मला कळत नाही की प्रौढ पंचामृताने काम झाले आणि पेशंट हो म्हणतोय मला बरं वाटते. पण ज्या वेळेला रिप्रोड्युसिबल रिझल्टची चर्चा येते त्याच वेळेला तुमची प्रॅक्टिस वरच्या ऑर्बिटला जाऊ शकते. हे सगळे प्रॅक्टिस वाढण्याचे मार्ग आहेत. रसौषधींचा प्रॅक्टिस मध्ये करणारा उपयोग तुम्ही ज्या दिवशी ठरवाल मी तुम्हाला गॅरंटी देतो की तिथपासून पुढच्या वर्षभराने तुमची प्रॅक्टिस 100% तुमच्या नॉर्मल रेट पेक्षा जास्त वाढेल. तुमचा नॉर्मल प्रॅक्टिसचा रेट 30% असेल तर ती 130% वाढेल. याची गॅरंटी माझी आहे. कोणालाही चॅलेंज द्यायचा असेल तर कोणी चॅलेंज देऊ शकता मला. त्याचं कारण या रसौषधींमध्येच तेवढं पोटेन्शियल. आणि आरोग्यवर्धिनीमध्ये मला फक्त तांब्र चांगलं आहे का? तसं नाही. अभ्रक लोह तांब्र आहे. मी कुठला शिलाजीत वापरतो, कुठला गुगुळ वापरतो त्याच्याकरता मी आग्रही आहे का? आज कुठल्याही झाडाचे निर्यात बाजारामध्ये गुगुळ म्हणून विकायला आहे. किती जणांना आपल्याला याची कल्पना असते? पेशंट तुमच्याकडे श्रद्धा म्हणून येतात, त्याच्या नातेवाईकांना बरंच वाटलेलं असतं म्हणून तुमच्याकडे एका विश्वासाने येतात. आणि त्या श्रद्धेचं मोल आपण केवळ पैशांमध्ये करतो. व्यवहाराचा भाग वेगळा आहे पण श्रद्धेला मोल असतं. पैसा ही किमतीचा भाग झाला. आपण त्याचं जे मोल आहे
त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह आहोत का, रिस्पॉन्सिबल आहोत का, याचा विचार आपण जर करायचं ठरवलं तर आपल्याला हे माहिती पाहिजे की माझ्या आरोग्यवर्धिनीमध्ये नक्की गुगळ आहे का, कुठल्या तरी झाडाचा निर्यास आहे का, डांबर घातलेल्याला शिलाजीत म्हटलंय आणि शिलाजीताला कुठली टेस्ट आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही दैनंदिन पाहतो आणि त्याच्याशिवाय आमच्याकडे याकडे कल्पनिर्माण होत नाही. इतके बारकावे, केवळ भस्म तयार करण्यामध्ये बारकावे नसतात, तर त्या भस्मांचे कल्प ज्या वेळेला तयार होतात, त्याला ज्या ज्या भावना दिल्या जातात, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला कॅन्सर